हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा, तुमचं वॉर्म वेलकम करते इलेक्ट्रोक्राफ्ट्स टेक्निकल यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, आपण प्रॅक्टिकल सिरीज बघत आहोत पायथॉन प्रोग्रामिंग विथ पायथॉन, ज्याचा सब्जेक्ट कोड आहे 22616. ओके, आजपर्यंत बघा प्रॅक्टिकल नंबर 8पर्यंत बघत आलेलो आहोत. मागचं प्रॅक्टिकल म्हणजे मागचे मे बी 3-4 प्रॅक्टिकल हे डेटा स्ट्रक्चरवरती आपले चालू आहेत. पहिला डेटा स्ट्रक्चर कोणता होता तर लिस्ट, टपल असेल, नंतर सेट असेल, नंतर स्ट्रिंग हा पण मी सांगितलेला आहे. स्ट्रिंग वरती पण आपलं लेक्चर झालेलं आहे. प्लस बघा, आज आपण प्रॅक्टिकल नंबर 9 बघतोय. कशावरती तर जो डिक्शनरी डेटा टाईप आहे, सॉरी डेटा स्ट्रक्चर आहे, त्याच्यावरती आज आपण प्रॅक्टिकल बघायचं आहे. ओके, बघा काय काय बघायचं आहे ह्याच्यात आपल्याला. ऑपरेशन्स, क्रिएशन्स, क्रिएट डिक्शनरी, ॲक्सेस डिक्शनरी, एलिमेंट्स, अपडेट डिक्शनरी, डिलीट डिक्शनरी, लूपिंग थ्रू डिक्शनरी. ओके, बघा जावा सपोर्ट्स हॅश मॅप, म्हणजे हॅश मॅपिंग हे जावामध्ये आहे. तसंच आपल्यामध्ये काय आहे, पायथॉन प्रोग्रामिंगमध्ये पायथॉन कशाला सपोर्ट करतो तर डिक्शनरी डेटा स्ट्रक्चरला सपोर्टेबल आहे. नंतर बघा, दिस डेटा स्ट्रक्चर विल लेट्स अस स्टोअर द डेटा इन द फॉर्म ऑफ की व्हॅल्यू पेअर. म्हणजेच काय, की व्हॅल्यू पेअर म्हणजे की आणि त्याची व्हॅल्यू, ह्या पेअर म्हणजे की व्हॅल्यू पेअरमध्ये डेटा काय होत असतो, स्टोअर होत असतो. ओके, इन दिस अ की इज इम्युटेबल. ओके, इम्युटेबल म्हणजे काय, प्रत्येकानं पटपट कमेंट करा. ओके, प्रत्येकानं पटपट कमेंट करा व्हॉट इज मीन बाय इम्युटेबल. अँड व्हॅल्यू कॅन बी एनी पायथॉन ऑब्जेक्ट विच कॅन स्टोअर एनी डेटा. ओके, आपण काय करू शकतो, व्हॅल्यू वी कॅन अपडेट. वन can find the relation between key and value which can get desired value. ओके, म्हणजेच काय, की व्हॅल्यू ती एक पेअर जर क्रिएट होत असेल, म्हणजेच काय एका डिझायर व्हॅल्यू आपण काय म्हणजे की आणि व्हॅल्यू ह्यांचं जर कॉम्बिनेशन किंवा रिलेशन परफेक्टली मॅच होत असेल तर आपण काय म्हणू शकतो, एक डिझायर्ड व्हॅल्यू डेटा स्ट्रक्चरमध्ये स्टोअर करण्याजोगी झालेली आहे. ओके, बघा, द डिक्शनरी इज अ डेटा टाइप इन अ पायथॉन विच कॅन सिम्युलेट द रियल लाइफ data arrangement where some specific value exists for particular key. The practical will enable to student to dictionary the demonstrate work on key pair value. म्हणजेच काय, आपल्याला काय करायचं आहे, की आणि व्हॅल्यू पेअरमध्ये डेटा कसा स्टोअर होतो, कसा अपडेट करायचा आहे वगैरे सगळं थ्रू प्रॅक्टिकली बघायचं आहे. इतकं लक्षात ठेवा, जसं जावामध्ये तुम्ही हॅश मॅपिंग बघितलं असेल तसंच सिमिलरली पायथॉनमध्ये काय आहे, डिक्शनरी डेटा स्ट्रक्चर अवेलेबल आहे. दिस डेटा स्ट्रक्चर हे आपल्याला कशा फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर होतो तर की व्हॅल्यू पेअरमध्ये आपला डेटा स्टोअर होत असतो. ओके, नंतर बघा, प्रॅक्टिकल आउटकम म्हणजेच काय, क्रिएटिंग डिक्शनरी, ॲक्सेसिंग डिक्शनरी एलिमेंट्स असेल, अपडेट डिक्शनरी असेल, डिलीट डिक्शनरी असेल, लूपिंग थ्रू डिक्शनरी, एवढे ऑपरेशन्स आपल्याला परफॉर्म करायचे आहेत. ओके, आता अदर डेटा टाइप्स कसे तुम्ही कर्ली ब्रेसेस यूज करतो, सॉरी राउंडेड यूज केले असतील, स्क्वेअर ब्रॅकेट्स यूज केले असतील, तर डिक्शनरी आपण क्रिएट कशी करतोय, विथ द हेल्प ऑफ कर्ली ब्रेसेस, इनक्लोज्ड कर्ली ब्रेसेस. ओके, बघा, डिक्शनरी कॅन बी क्रिएटेड युजिंग मल्टिपल की व्हॅल्यू पेअर्स इनक्लोज्ड विथ द स्मॉल ब्रॅकेट्स. ओके, अँड सेपरेटेड बाय द कोलन. म्हणजेच काय, की आणि व्हॅल्यू यांचं सेपरेशन कशा थ्रू होतं तर कोलननी. ओके, द कलेक्शन ऑफ की व्हॅल्यूज पेअर आर इनक्लोज्ड विथ दिस कर्ली ब्रेसेस. ओके, म्हणजे ज्या तुम्ही कीज आणि व्हॅल्यूजचं जे काही कॉम्बिनेशन यूज करणार आहात ते कशामध्ये आपल्याला प्लेस करायचं आहे किंवा एनक्लोज करायचं आहे तर कर्ली ब्रेसेसमध्ये. ओके, एक्झाम्पल बघूया आपण. बघा, क्रिएटिंग डिक्शनरी. बघा,
तर डिक्ट नावाचे मी काय केलेलं आहे, डिक्शनरीचं नाव दिलेलं आहे कर्ली ब्रेसेसमध्ये बघा. नेम झारा, नेम सिंगल कोटमध्ये दिलेला आहे, कोलन सिंगल कोटमध्ये झारा. सिंगल कोटमध्ये का घातलेला आहे तर स्ट्रिंग आपण डिफाईन करतोय. कॉमा, ही एक काय झाली की आणि व्हॅल्यूची पेअर झाली. ही नेम हे काय झालं की आणि झारा हे काय झालं व्हॅल्यू. ओके, की अँड व्हॅल्यू. ओके, नंतर बघा सेकंड की व्हॅल्यू पेअर दिलेली आहे एज आणि 7. ओके, नंतर क्लास असेल फर्स्ट. की द्या, नंतर कोलन द्या आणि त्याची व्हॅल्यू स्पेसिफाय करायचं. ओके, नंतर बघा प्रिंट डिक्शनरी ऑफ म्हणजेच काय, तुम्हाला एलिमेंट सपोज तुम्हाला ॲक्सेस करायचे असतील तर काय करता तुम्ही, कीज. ओके, डिक्शनरी राउंडेड स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये की कोणती पास केली तर नेम. म्हणजेच मला काय कीची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे, नेम ह्या कीची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. कसं केलेलं आहे बघा, डेटा टाईप स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये नेम, की थ्रू आपण ॲक्सेस काय करतो व्हॅल्यूज. सेम एज करायचं होतं ॲक्सेस, ते एज केलेलं आहे. रन करून बघा. नेम काय आहे, मी काय म्हणलं की थ्रू आपण काय करतो ॲक्सेस व्हॅल्यूज. ओके, डिक्शनरी नेम आहे झारा, देन एज आहे 7. ओके, देन नेक्स्ट बघा accessing values in the dictionary. To access the dictionary element you can use the familiar square brackets along with the key to obtain its value. ओके, म्हणजेच काय, जर तुम्हाला ॲक्सेस करायचे असतील, आता मी तुम्हाला तेच दाखवले बघा, चेक करू शकता. एखादी व्हॅल्यू जर ॲक्सेस करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, ॲक्सेस करू शकता थ्रू कीज. ओके, ह्या काय आहेत, एज ही काय आहे की आहे, नेम ही की आहे, क्लास ही की आहे. ओके, नंतर बघा अपडेटिंग डिक्शनरी. ओके, तुम्ही अपडेट डिक्शनरी करू शकता. बघा इथे दिलेलं आहे, यू कॅन अपडेट द डिक्शनरी बाय ॲडिंग न्यू एंट्रीज ऑर की व्हॅल्यू पेअर, मॉडिफाईंग an existing entry or deleting an existing entry. ओके, जे एक्झिस्टिंग एंट्रीज आहेत त्या तुम्ही आयदर मॉडिफाय करू शकता, आयदर डिलीट करू शकता, किंवा एखादी एंट्री नवीन ॲड तुम्ही करू शकता, किंवा एखादी एंट्री तुम्हाला अपडेट करायची असेल तर तीही करू शकता. पण मी जसं सांगितलं वरती, तर इम्युटेबल आहे, व्हॅल्यू आपण चेंज करू शकतो. जसं मी मगाशी म्हटलं, प्रत्येकानं म्युटेबलच्या चा मीनिंग काय आहे प्रत्येकानं कमेंट करायचा आहे. ओके, बघा हेच एक्झाम्पल दाखवते तुम्हाला. कमेंट घालते मी, मल्टीलाईन कमेंट घातलेली आहे बघा. ओके, सेव्ह करा. बघा काय केलेलं आहे, डिक्शनरी क्रिएट केलेली आहे, त्याच्यामध्ये कीज आहेत नेम, एज, क्लास. ओके, नंतर बघा ही जी आहे एज आपण अपडेटिंग बघत आहोत. एक मिनिट, मी कमेंट घालते जेणेकरून तुम्हाला समजेल. ओके, अपडेटिंग डिक्शनरी बघा, डिक्शनरी आपण क्रिएट केली, नंतर हे जे स्टेटमेंट आहे हे काय केलेलं आहे बघा, अपडेटिंग एक्झिस्टिंग एंट्री. म्हणजेच काय, जिथं मला एज 7 आहे तिथं मला काय करायचं आहे, एज 8 करायचं आहे. सो मी काय केलेलं आहे, डिक्शनरी इन स्क्वेअर ब्रॅकेट एज म्हणजेच काय की यूज केली, इज इक्वल टू मला सेट काय व्हॅल्यू करायची आहे तर 8ला करायचे. ओके, जिथं 7 आहे तिथं माझं काय होणार आहे, 8ला होणार आहे. नंतर बघा डिक्शनरी स्कूलची जी
सॉरी हे काय करायचं आपल्याला एक नवीन एंट्री ॲड करायची आहे. तर हे बघितलं कशाचं अपडेटिंग, जे ऑलरेडी की व्हॅल्यूज आहेत अपडेट कसं करायचं हे चेक केलं. नंतर बघा एखादी नवीन व्हॅल्यू तुम्हाला जर ह्याच्यामध्ये ॲड करायची असेल तर ती कशी करू शकता. बघा डिक्शनरी इन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय घाला, की घाला. ही काय आहे, स्कूल ही काय आहे, की आहे, इज इक्वल टू DPS स्कूल म्हणजेच काय ही झाली व्हॅल्यू आहे. सो हे काय होणार आहे, एक नवीन एंट्री ह्याच्यामध्ये कॉमा देऊन इथं ॲड केली जाणार आहे. नंतर काय केलेलं आहे, एज आणि स्कूलचं नाव प्रिंट केलेलं आहे. ओके, सेव्ह करा, रन करून बघा. सॉरी, प्रिंटचा जो आपला फॉर्मॅट आहे तो प्लेस करायचा. ओके, सेव्ह करा आणि रन करून बघा. बघा म्हणजेच काय आपली नवीन एंट्री ॲड झालेली आहे स्कूलची, आणि एज आपला अपडेट झालेला आहे. जे 7 होतं तिथं काय झालेलं आहे, 8 झालेलं आहे. ओके, बघा मी काय केलं ते डिरेक्टली प्रिंट आपले जे डिक्शनरीचं नाव होतं कोणतं, ह्या ज्याच्यात आपली डिक्शनरी आपण डिफाईन केलेली आहे तो जो व्हेरिएबल आहे तो मी डिरेक्टली काय केला, प्रिंट डिक्शनरी स्टेटमेंट लिहिलं. बघा नेम झारा, नंतर एज आपलं जे आपण अपडेट केलं तर बघा इथं इथं ते अपडेटेड झालेलं आहे. क्लास फर्स्ट ॲज इट इज. नंतर स्कूल की ॲड झालेली आहे, व्हॅल्यू DPS स्कूल ॲड झालेली आहे. ओके, बघा. ओके, समजलं काय केलेलं आहे, अपडेटिंग ऑलरेडी जी क्रिएटेड डिक्शनरी आहे ती अपडेट करून दाखवलेली आहे. प्लस एखादी नवीन एंट्री जर करायची असेल ऑलरेडी क्रिएटेड डिक्शनरीमध्ये जर करायची असेल तर वी कॅन क्रिएट इट. ओके, नंतर बघा डिलीटिंग डिक्शनरी एलिमेंट. You can either remove individual dictionary elements or clear the entire content of dictionary. So you can also delete entire dictionary in a single operation. म्हणजेच काय, जर तुम्हाला पूर्ण डिक्शनरी जी क्रिएट केलेली आहे ती जर डिलीट करायची असेल तर तुम्ही ती करू शकता. अदरवाईज त्यातले ज्या एंट्रीज आहेत किंवा तुम्हाला एखादी जर एंट्री डिलीट करायची असेल तर तीही तुम्ही करू शकता. एक्झाम्पल थ्रू बघू आपण. आता ह्याला मी काय घालते, मल्टीलाईन कमेंट घालते. डिलीटिंग आपण कशाचा कोड लिहितोय तर डिलीटिंग डिक्शनरी. ओके, तुम्हाला जेणेकरून समजून येईल. बघा डिक्शनरी डिफाईन केलेली आहे कोणती, नेम झारा एज 7 सेमच आहे डिक्शनरी. बघा मला जर काय करायचं असेल, नेम जी की आहे ही पूर्ण एंट्री ज्यावेळी नेम इथं आता मी नेम थ्रू घातले, फक्त जर की आणि व्हॅल्यू ही पेअर असते लक्षात ठेवा. त्यामुळे काय होणार आहे, जर मी नेम जर घातला असेल तर ही पूर्णच काय होणार आहे, की व्हॅल्यू जी पेअर आहे नेम झारा पूर्णच डिलीट होणार आहे. ओके, असं जर तुम्हाला एक एक एंट्री करायची असेल डिलीट तर तशी कशी करणार आहात, डेल डिक्शनरी इन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय घालणार आहात तर नेम. ओके, म्हणजेच काय ही की व्हॅल्यू डिलीट होणार आहे. रिमूव्ह एंट्री विथ की नेम. नंतर बघा जसं तुमचं रेकॉर्ड असतं, आम्ही काय करतो एनरोलमेंट नंबर असेल किंवा इन जनरली होल क्लाससाठी रोल नंबर यूज करतो. सो रोल नंबर वाईज जसं आयडेंटिफाय करता तसं इथं की वरून तुम्हाला आयडेंटिफाय करता येतं. ओके, नंतर बघा डिक्शनरी डॉट क्लिअर म्हणजेच काय सगळे एलिमेंट्स यातले रिमूव्ह होतात. म्हणजेच काय जेवढे आहेत एवढे रिमूव्ह होणार आणि ब्लँक डिक्शनरी तुम्हाला
दाखवली जाणार. ओके, जर तसं करायचं नसेल तर तुम्हाला म्हणजे पूर्ण जर डिलीट करून टाकायचे असेल तर डेल डिक्शनरी नेम तुम्ही डिरेक्टली स्पेसिफाय करू शकताय. ओके, बघा इथं एंटायर. पहिला काय करूया, याला मी कमेंट घालते नंतर तुम्हाला दाखवते. मग काय करूया, ओके पहिले मी याला पण कमेंट घालते. बघा डेल डिक्शनरी नेम आणि पहिल्यांदा ही एंट्री रिमूव्ह करून बघूया. त्याच्यानंतर काय करूया, क्लिअर आणि डेल डिक्शनरी यूज करून बघूया. ओके, बघा इथं डिलीट झालेलं असणार आहे पण आपण प्रिंट केलं नव्हतं. बघा मी एकदा काय करते, प्रिंट डिक्शनरीचं नाव घाला, सेव्ह करते, रन करून बघा. बघा ओके, तुम्ही डिफरन्स बघू शकताय. बघा डिक्शनरी कोणतं डिलीट केलं तर आपण, नेम म्हणजेच काय, नेम आणि व्हॅल्यूची पेअर डिलीट झालेली आहे. ओके, प्रिंट करून दाखवलेलं आहे. सो उरलेलं काय आहे, एज आणि क्लास बघू शकता इथं. ओके, त्याच्यानंतर काय करते बघा, डिक्शनरी डॉट क्लिअर मेथड आहे जी काय करते, फक्त एलिमेंट्स रिमूव्ह होणार. ओके, एलिमेंट्स रिमूव्ह होणार म्हणजेच काय, ब्लँक एम्प्टी तुम्हाला डिक्शनरी आउटपुट दाखवणार. बघा रन केलं असं आलेलं आहे. त्याच्यानंतर मी काय करते, प्रिंट डिक्शनरीचं अनेकदा स्टेटमेंट लिहिते याच्या खाली, सेव्ह करा, रन करून बघा. बघा हे आउटपुट आलेलं आहे. हे आधीचं आउटपुट आहे ज्याच्यातून आपण नेम ही की एंट्री डिलीट केली. नंतर क्लिअर काय करतोय आपण, डिक्शनरी करतोय. सो इथं बघा ब्लँक तुम्हाला डिक्शनरी शो होत्या. ओके, नंतर जे लास्टचा आहे काय, डेल डिक्शनरी. ओके, हे जर घातला तर काय होणार आहे, तुम्हाला एरर मेसेज शो होईल. कमेंट काढते बघायचा, सेव्ह. ओके, काहीच दाखवत नाही आहे आपल्याला आउटपुट. ओके, म्हणजेच काय, पूर्ण ती डिक्शनरीज डिलीट झालेली आहे. ओके, ओके हे कोणतं बघितलं आपण, डिलीटिंग ऑप्शन बघितलेला आहे. इथे खाली प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन्समध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स दाखवलेले आहेत. आउटपुट काढायचं आहे. बघायचं आउटपुट बघूया आपण, त्या थ्रू तुम्हाला काय करता येईल, एक्सप्लेन करता येईल. ओके, ओके सेव्ह करा. ओके, रन करून बघा. द इंडेंटेशन ब्लॉक. ओके, मी जसं मागच्या वेळेला म्हटलं, आता बघा इथं फॉर नंतर हा काय आहे, कोलन आहे. त्याच्यानंतर जर एंटर मारला तर बघा कुठे येतो आपला इथे कर्सर, हे 4 स्पेसेसचा स्पेस असतो. पण आपला प्रिंट कुठे गेलेला आहे, रॉंग साईडला गेलेला आहे. ओके, सिमिलरली इथं पण करते मी, एंटर मारून घ्या, ऑटोमॅटिकली येत असतं ते. ओके, सेव्ह करा. ओके, आता आउटपुट काय काय आलेले आहे तर आपण बघूया. इथं वाय आलेलं आहे, MSBT आणि सेम आलेलं आहे. नंतर बघा डिक्शनरीमध्ये एवढे काय घेतलेलं आहे, MSBT, त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, CO की आणि त्याची कम्प्युटर इंजिनिअरिंग सेम 6. ओके, डेल डिक्शनरी CO ही डिक्शनरी CO की काय केलेलं आहे, डिलीट केलेलं आहे पहिल्यांदा.
म्हणजेच काय की व्हॅल्यू पेअर पूर्ण डिलीट होणार आहे. फॉर की व्हॅल्यूज इन डिक्शनरी डॉट आयटम्स, नंतर की काय झालेली आहे, प्रिंट झालेली आहे. सेम नंतर क्लिअर केली, नंतर व्हॅल्यूज इन डिक्शनरी आयटम्स प्रिंट की, नंतर डिक्शनरी पूर्णपणे डिलीट केलेली आहे आणि प्रिंट करून दाखवलेलं आहे. ओके. याचे बघा आउटपुट तुम्ही फाइंड आउट करून घ्या. काय अपडेट फक्त केलेलं आहे, त्याचं आउटपुट फाइंड आउट करायचं आहे. डिक्शनरी 1 डॉट अपडेट डिक्शनरी 2. ओके. 2 ची काय होणार आहे, 1 मध्ये ॲड केली जाणार आहे. बघा सिंपल क्वेश्चन्स आहेत. काय आहे, क्रिएट अ पायथॉन स्क्रिप्ट टू कॉन्कॅटनेट द डिक्शनरीज टू क्रिएट अ न्यू वन. ह्या डिक्शनरीज कॉन्कॅट करायच्या आहेत तुम्हाला. त्यातले मिनिमम 2 प्रोग्राम प्रत्येकाने करायचे आहेत. नंतर कंबाईन 2 डिक्शनरी ॲडिंग व्हॅल्यूज फॉर कॉमन की, म्हणजेच काय ज्यांच्या व्हॅल्यूज कॉमन आहेत त्या काय करायच्या आहेत, आपल्याला कंबाईन करायच्या आहे. इथं बघा B200 आहे, देन B200 सेम आहे. सो आपल्याला काय करायचं आहे, कंबाईन 2 डिक्शनरीज करायच्या आहेत. सो प्रॅक्टिकल नंबर 2 आणि 3 प्रत्येकानं कमेंट करायचा आहे. मी ह्याचा आन्सर नेक्स्ट जे लेक्चर प्रॅक्टिकल असणार आहे त्याच्या सुरुवातीला तुम्हाला हे आन्सर कमेंट करणार आहे. प्लस त्याच्या आधी मला प्रत्येकानं 2 प्रोग्राम्स कॉन्कॅटनेट आणि कंबाईन डिक्शनरीज कशा करायच्या प्रत्येकानं कमेंट करायचं आहे. ओके. बघा व्हिडिओमध्ये काय दाखवलेलं आहे, तर डिक्शनरी असेल ती क्रिएट कशी करायची, ती अपडेट कशी करायची, डिलीटिंग कसं करायचं, परफॉर्म कसं करू शकतो आपण. ओके. बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझंही मोटिवेशन वाढत राहील. ओके. जे 2 क्वेश्चन्स तुम्हाला कमेंट करायला लावलेले आहेत ते कुणीही विसरायचं नाही आहे. प्रत्येकानं ते 2 क्वेश्चन्स कमेंट करायचे आहेत. ओके. थँक्यू.